मैडम, हमारे चैनल में आपका स्वागत है, क्या कहेंगे आप? नमस्कार, मी सुवर्णा संजय जाधव। माझे मिस्टर संजय जाधव हे गंगापूर शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आणि मी प्रभाग क्रमांक 2 मध्ये नगरसेवक म्हणून उभा आहे। या गंगापूर शहरामध्ये आज सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची। या शहराला अनेक 7-8 वर्षापासून अशुद्ध पाणी मिळत आहे। तर आम्ही आज या गंगापूर शहराची अवस्था अशी झालेली आहे की पहिले जे 5 वर्ष होते ते राज्यात केंद्रात आणि गंगापूर नगर परिषदेवर राज्याचं सरकार होतं आणि तेव्हाही काहीच कामं झालेली नाही। त्यानंतर आजही ते म्हणताय की आम्हाला निवडून द्या। तर त्यानंतरचा 5 वर्षाच्या नंतर जे 4 वर्ष होते म्हणजे एकूण 9 वर्षाचा कार्यकाल होता। त्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 4 वर्षही आमदार हेच होते। मग यांची का नाही प्रशासनावर वचक राहिली का म्हणून मग एवढे हाल या शहराचे झाले आणि आज म्हणताय का आमच्या ताब्यात द्या, आमच्या हातात द्या आणि त्यानंतर पुन्हा ते म्हणताय का यांनी विरोध केला। अरे विरोध हा देवाधिकापासून रामायण महाभारतापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून विरोध हा विरोधकांना केलेलाच जातो आणि आमच्या काळातही विरोध केलेला होता। पण असल्या गोष्टीचा तुम्ही कांड करून स्वतःचं फक्त झाकवायचा प्रयत्न करतात। काय म्हणतात ना, नाचता येईना अंगण वाकडं, या पद्धतीचा यांचा हा कार्यकाळ चालला आणि स्वतःला त्यांना जमलं नाही म्हणता येईल। 1000% त्यांना जमलं नाही आणि त्यांचं दुर्दैव, कारण त्यांना एवढं मोठं त्यांच्या ताब्यात असताना सुद्धा त्यांनी काही विकास केला नाही। अक्षरशः मी अनेक वेळा या नगर परिषदेमध्ये गेलेले असताना कोणाच्या अनेक समस्या होत्या। तर त्या नगरपालिकेत मी 2 वेळेस गेले तर अक्षरशः बकऱ्या होत्या तिथे। त्याच्यानंतर गेले तर त्या माझ्या महिलांनी आम्ही त्या सीओ मॅडमच्या खुर्चीला हार घातले। मग तुमचा वचक असायला पाहिजे या नगर परिषदेवर आणि तुम्ही असले आरोप करून किंवा असं विरोधी पार्टीवर आरोप करून स्वतःचं झाकण्याचा प्रयत्न करू नये। तुम्हाला जमलं नाही याच्यातून हेच सिद्ध होतं। बाकी जनता तशी हुशार आहे। विनंती करते आणि या गंगापूर शहराने आम्हाला भरघोस अशा आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं ही मी आपल्या सर्वांकडनं ह्या गंगापूर शहराकडनं 2 मध्ये उभी आहेत। मला ही सर्वांनी सर्वाधिक मतांनी निवडून द्यावं आणि माझ्या सर्व घड्याळ या चिन्हावर गंगापूर शहरात उभे असलेले सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच मी सगळ्यांकडनं अपेक्षा करते आणि मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते। थँक्यू मॅम।